आजच्या या एका आगळ्या वेगळ्या संध्याकाळी स्वर्गीय विलासजींच्या सारख्या सर्व समर्पित, संवेदनशील, सेवाभावी, संघटन कुशल अशा स्वयंसेवकाच्या जयंतीच्या निमित्तानं या जिव्हाळा पुरस्काराचं वितरण झालं। या दोन्हीही पुरस्कार प्राप्त संस्थांचं अभिनंदन। स्वर्गीय विलासजींना विनम्र प्रणाम। आपल्या सगळ्यांनाही या शुभ संध्याकाळचं मनापासून राम राम। नाही येत आवाज? इथे येतोय, मागे येतोय। ही सामाजिक स्थिती आहे। प्रश्नकर्त्याचा आवाज नेहमी कमी असतो आणि उत्तर देणाऱ्याचा जोरात असतो। प्रश्न फक्त उत्तर देणाऱ्याला ऐकू आला म्हणजे बरं। आपल्या मनातील ते उत्तर देत आहेत। खरं तर आता सांगितलं गेलं त्याप्रमाणे हा पूर्ण कौटुंबिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे। याच्यामध्ये माननीय देवाभाऊंचं व्यक्तिमत्व समजावून घेणं, त्यांच्या जीवनातल्या काही प्रसंगांचं आपल्याला जर उलगडा करून बघता आला तर आपले देवाभाऊ आपल्याला कळायला आणखीन सोपं जातं। याच्यामध्ये निवेदिका भगिनींनी सांगितलं की हा राजकीय प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नाही, पण सावजीकडे जेवायला गेलो आणि बिनतिकटाचं काही आहे का असं विचारलं तर बरं दिसणार नाही। त्यामुळं थोडी थोडी राजकीय चर्चा तर याच्यामध्ये अपेक्षित आहेच। खरं तर हा सगळा परिसर माननीय देवाभाऊंचं होम पिच आहे। पार्षद म्हणून इथून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली। त्यांचं विधी महाविद्यालय याच परिसरामध्ये, त्यांचं इष्ट आराध्य दैवत याच चौकामध्ये आहे। हनुमान आणि शनी मंदिर आहे। काय फोटोग्राफरचे इन्स्ट्रक्शन्स त्यामुळं हे होम पिच असल्यामुळं पारिवारिक संवाद अधिक राहील, ही गोष्ट खरी आहे। मोकळेपणाने तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा आणि प्रश्न मी मांडायचा प्रयत्न करणार आहे। तितक्याच मोकळेपणाने देवाभाऊ आपल्याला उत्तरं देणार आहेत। आज एकादशी असल्यामुळं मला सहजच भगवान श्रीकृष्णांची आठवण झाली आणि भगवान श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वामध्ये दार्शनिक असो, संत असो, ऋषी असो, साधक असो, त्या सगळ्यांना एका गोष्टीचं मोठं आकर्षण वाटतं, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या ओठावरचं हास्य। काही संतांनी तर असं म्हणून टाकलं की श्रीकृष्णाच्या ओठावरचं हे जे हास्य आहे ते म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर साक्षात माया आहे। त्यानंतर असंच एक आणखी हास्य मधून मधून तुटतोय ना, असंच एक हास्य मोनालिसाचं होतं, ज्याचा अर्थ लावायचा आज अखेर प्रयत्न चाललाय, पण कोणाला त्याचा नीट अर्थ लावता नाही आला। जुनेच माईक आणा। हे घेऊन जा, ते त्यातले पुस्तकं ते होते ते घेऊन जा, पुस्तकाची गठ्ठी आणा। अजून एक गठ्ठ तिकडे ठेवा। ह्याचा काहीच उपयोग नाही। चालू आहे, जरा जास्तच कौटुंबिक होतोय। पहिलं हास्य भगवान श्रीकृष्णांचं, दुसरं मोनालिसाचं। तसं सध्या देशभर राजकीय अभ्यासक आणखी एका हास्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायत। ते हास्य म्हणजे देवाभाऊंच्या चेहऱ्यावर।
महापालिकेपासून वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या व्यासपीठावरती ते हास्य विलसित होत असताना मी पाहतोय. 100% तुमचं काम होणार इथपासून तुमचं काम जीवनभर होणार नाही इथपर्यंत कोणताही अर्थ लावता येतो असं हे अद्भुत हास्य. आणि या हास्याची मोहिनी जादू अशी आहे की या हास्याच्या लपेटात कोण कोण येईल सांगता येत नाही. सध्या पवार कुटुंबीय पण आले. हे हास्य देवाभाऊ आपल्याला ईश्वर दत्त आहे, जन्मजात आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या अभ्यासक्रमात शिकवल्यामुळे ते तुम्हाला प्राप्त झालंय? खरं म्हणजे व्यक्ती मोठा झाला की त्याच्या विविध गोष्टींना त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं किंवा त्याला मोटिव्स दिले जातात. मी लहानपणापासून असाच आहे, माझ्यात काही अंतर नाही आहे. लहानपणी असं असलो तर निरागस असला म्हणायचं, राजकारणात असं असलो तर छद्मी असला म्हणतात. त्यामुळे जशी जशी पदं बदलतात तसं तसं त्या हास्याचे अर्थ बदलतात. बाकी हास्य तेच आहे. मी निरागसही म्हणालो नाही आणि छद्मी म्हणालो नाही. मी असं म्हणालो की मोहिनी घालणारं हे हास्य कसं काय प्राप्त झालं. ठीक आहे, या हास्याच्या जाळ्यात कोण कोण येतंय, कसं कसं येतंय आपण सगळे बघतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये हास्याचा वसंत ऋतू येतो असं म्हणतात. तर त्या काळात कोण कोण लपेटामध्ये आलं होतं? मी नावं नाही विचारत, मी संख्या विचारतोय. महाविद्यालयीन जीवन हे सगळं आंदोलनांमध्ये गेलं. त्यामुळे तेव्हा कोणाला लपेटायचाही वेळ नव्हता आणि लपेटून घ्यायचाही वेळ नव्हता. पण प्रश्न असा पडतो की याच हास्यामध्ये संसार अमृताची प्राप्ती झाली का या हास्यामुळं? हे मात्र म्हणता येईल. कारण मी नेमका कसा आहे आणि काय करणार आहे याची 100% जर तिला सुरुवातीलाच माहिती असती तर कदाचित माझ्याशी लग्न केलं नसतं. हा जो प्रामाणिकपणा आहे त्यामुळं देवाभाऊंच्या हास्याकडे छद्म, राजकारण, डावपेच असं बघता येत नाही. आणि इतकं सरळ मोकळं हसणं सगळ्यांनाच जमतं अशातला भाग नाही. पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणाले होते, ज्याला अश्रूची किंमत कळते त्यालाच हसण्याची कला साध्य होते. अतिशय संवेदनशील माणूस असल्याशिवाय. आणि आज ते मुख्यमंत्री आहेत, काही वर्षांपूर्वी ते होते, त्याच्या आधी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वावर होता. म्हणून आपण सगळे कुटुंबातले लोक असं बोलतो आहोत अशातला भाग नाही. पण खरोखर या हास्यामध्ये एक जबरदस्त सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे खूपदा प्रश्न असा पडतो की एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपल्यासाठी छान शब्द बोलला नाही गेला तर आपण दिवसभर फार बेचैन राहतो. विशेषतः आम्हा प्रवचनकार, कीर्तनकार लोकांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट घडते की 10 लोकांपैकी 8 लोक पाया पडले आणि 2 नाही पडले तर दिवसभर लक्षात राहतं की हे 2 पाया का नाही पडले. आता पाया पडणं ही काही शिवीगाळ नाही, ही काही टीका नाही, आलोचना नाही. पण देवाभाऊंना हा प्रश्न विचारावा असा वाटतो, मर्यादाहीन पातळी सोडून अतिशय वाईट स्तरावरची, वाईट शब्दातली वैयक्तिक टीका त्यांच्यावरती झाली. पण ना देवाभाऊंनी संयम सोडला ना धैर्य सोडलं. ही क्षमता त्यांनी कशी अर्जित केली हे कळालं तर आमचंही जीवन आम्हाला सुखकर करता येईल. म्हणजे एकच गोष्ट मी स्वतःला समजवली आहे की कोणी किती शिव्याशाप दिले हे जग लक्षात ठेवत नाही. इतिहास तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतो. त्यामुळे आपण करत जायचं. आज समजा आपण अगदी रिसेंट गेले 5 वर्ष बघितले. 5 वर्षात माझ्यावर टीका करणारे, माझ्याबद्दल वाटेल ते बोलणारे, यांना आता कोण लक्षात ठेवत आहे? मी काय केलं तेच लोकांच्या लक्षात आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, कधीतरी मनाला त्रास होतो, व्यक्ती म्हणून त्रास होतो, पण त्याचा विचार न करता आपलं काम हे आपण करत राहिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे याची प्रेरणा जर कोणाकडनं घ्यायची असेल तर ती आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींकडनं घ्यावी. संयम काय असतो तर त्यांच्यावर गुजरातमध्ये ज्या घटना झाल्या त्यानंतर माध्यमांनी देखील पातळी सोडून टीका केली, नेत्यांनी पण केली. 2002 पासनं 2014 पर्यंत त्यांनी कधी उत्तरच दिलं, टीका सहन करत राहिले. कधी एक तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू दिसणार नाही, केलेल्या टीकेला उत्तर दिसणार नाही. तर त्यांनी आपल्या कामातनं अशी परिस्थिती निर्माण केली की 2013 साली देशातला एकूण एक व्यक्ती असं म्हणत होता की या देशाला परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन देण्याची क्षमता मोदीजींमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हीच खरी आपली प्रेरणा आहे की आपलं काम आपण करत राहायचं आणि समोरच्याला त्यांनी करू द्यायचं.